श्री स्वामी समर्थ. आज आहे पोळा आणि पोळा तर आहेच आहे, पण आज पिठोरी अमावस्याही आहे. चला तर मग आज आपण घरादाराची स्वच्छता करून आपल्या दरवाजाचं पूजन करूया आणि उंबऱ्याचंही पूजन करूया. आज पोळ्या असल्याने आपल्याला आज बैलाची पूजा करायची आहे. शेतकरी बांधवांना हा बैल खूप मदत करतो. तो त्यांचा एक जोडीदार, साथीदार आहे. त्यांच्या कुटुंबातला एक हिस्सा आहे, आपल्याही आहे. आपल्याकडे बैल नसेल तर आपण बाजारातून मातीचे 5 छोटे छोटे बैल आणावेत आणि त्याची यथासांग पूजा करावी. कारण हा शेतकरी आपल्यासाठी आणि हा बैल आपल्यासाठी वर्षानुवर्ष राबत आहे. तो स्वतःसाठी काही मागत नाही. हा बैल नंदी आपल्या शेतामध्ये राबतो, शेतकऱ्यांना कामामध्ये मदत करतो. खूप काही उपयोगी पडणारा हा प्राणी हा बैल शेतकऱ्याचा मित्र आहे आणि आपलाही शेतकऱ्यांना उपयोगी पडणारा हा प्राणी आहे. आज बैलाला खूप छान सजवतात आणि आज त्याची पूजा करतात. मारुतीच्या दर्शनासाठी घेऊन जातात. त्यालाही खूप आनंद होतो की शेतकरी राजा आपल्याला सजवत आहे, आपली आज पूजा करत आहे आणि आपल्याला आज मारुतीच्या दर्शनासाठी वाजत गाजत सजवून धजवून घेऊन जात आहे. आजच्या दिवशी त्याचे शिंग छान सजावे, त्याला आंघोळ वगैरे घालावी, आणून त्याची पूजा करून त्याची मळी काढून त्याला नैवेद्य दाखवावा. त्याला छान असे गोडधोड जेवण करून खाऊ घालायचे असते. आज त्याला काही काम करूही देत नाहीत शेतकरी. आज त्याला दिवसभर त्याची पूजा वगैरे करून त्याला मंदिरात नेऊन मारुतीचं दर्शन घडवतात. आजचा दिवस म्हणजे त्याचा सुट्टीचा दिवस आहे. त्याची आज वर्षातून एक सुट्टी असते. आज त्याला काहीही काम करू देत नाहीत आणि आज अमावस्या असल्यामुळे आपण आज घराची पूजा करून, असेल तर कवळा बांधावा, नसेल तर बाजारातून घेऊन येऊन कवळा बांधून आपल्या दरवाजाची पूजा करावी. छान रांगोळी काढावी, फुलं ठेवून त्याची छानशी पूजा करून घ्यावी आणि गोमूत्र, हळद, मीठ, लिंबू टाकून आज आपल्या घरातील फरशी स्वच्छ अशी पुसून घ्यावी. कारण त्यामध्ये निगेटिव्ही येत नाही, बाहेरची वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यासाठी आपल्याला आज ही सेवा करायची आहे. सर्वांनी मिळून आज ही सेवा करावी. असेही दर अमावस्याला आपल्या घराची स्वच्छता केलेली चांगली असते, ते अवश्य करावे. बैलपोळा वर्षातून हा एकदा येणारा सण आहे. बैलाची पूजा केल्यानंतर त्याला नैवेद्य खाऊ घालावा. बघा, आज अशा पद्धतीने आपण उंबरा आणि दरवाजा, आपला मेन डोअरची पूजा करावी. त्यावर स्वास्तिक काढावे, अक्षता व्हावी. दरवाजाची सुद्धा अशीच पद्धती